माझे केस खूप जास्त गळत आहे, त्यामुळे मी आज घातले होते 2 वेण्या आणि कियांनी सगळ्याच विस्कटून टाकलेल्या, कारण तो ओढून ओढून माझे केस सगळे मोकळेच करत असतो. नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि आज मला बनवायची होती दाल खिचडी. तसं स्वयंपाक करायचा कंटाळाच आलेला. कंटाळा काय म्हणायचं, एवढ्या प्रिपरेशनमध्ये ना 4-5 चपात्या आणि भाजी होऊन जाते, पण उगाच आपलं म्हणायचं म्हणून म्हणायचं. तर काय इथे मी डाळी जेवढ्या घरामध्ये आहेत ना तेवढ्या सगळ्या डाळी भिजत घातलेल्या पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर, आणि त्यानंतर कांदा वगैरे कट करून घेतलेला होता. तुम्ही तर बघितलंच असेल काय काय घेतलेलं आहे मी. तर तेल छान तापलं होतं, त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कापलेला कांदा पण टाकून घेतला, लसण टाकला, हिरवे मिरची टाकल्या 2, आणि अद्रक लसणाची पेस्ट पण टाकून घेतली त्याच्यामध्ये. नंतर टोमॅटो पण टाकून घेतला आणि टाकून घेतलं धनिया पावडर. मला प्रत्येक गोष्टीमध्ये धनिया पावडर टाकायला खूप आवडतं, म्हणजे चांगलं असतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, कोथिंबीर पण तेलामध्येच परतून घेतली. सगळं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं. आणि त्यानंतर मग भिजत घेतलेले डाळी टाकून घेतले बरं का, आणि सगळं छान असं गरागरा हलवून घेतलं. आणि त्यालाच थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आणि झाकण ठेवून दिली. आणि त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये तांदूळ पण टाकून घेतला आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं, म्हणजे तेलामध्ये फ्राय झाल्यावर वरतून पाणी टाकायचं आहे आपल्याला. हवं तर तुम्ही पाणी उकळून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पण टाकू शकता, पण मी ह्या पद्धतीने बनवते. आणि नंतर मग कोथिंबीर आणलेली होती आहोंनी, भाजीपाला. म्हणलं इकडे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण कोथिंबीर निवडून घेऊया. मग पाणी गरम झालं आणि मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलं. दाल खिचडीसाठी पाणी हे थोडं जास्तच टाकायला हवं, म्हणजे तुम्हाला एकदम गाळ करायचे असेल तर खूप जास्त टाका आणि मस्त अशी गाळ छान गरगरीत होते. पण मी जास्त काही टाकलेलं नाही आहे, खूप मला पातळ नव्हती करायची. आणि त्यानंतर माझी कोथिंबीर वगैरे निवडून झालेला पसारा पण सोबतच आवरून घेतलेला. एकीकडे खिचडी पण होतच होती. खिचडी होत होती तोपर्यंत म्हणलं हे दोघं बापले काय करत आहे, एकदा जाऊन बघून तरी यावं. तर काय नाही, की यांसाठी त्यांनी मोबाईल आणलेला होता, तो छैयाचा मोबाईल. तुम्हाला आठवत असेल ना, लहानपणी तुम्ही पण ह्या मोबाईल सोबत नक्कीच खेळलेला असेल. माझ्या कियांना तर एवढी मज्जा वाटत होती ना, त्याच्यामधले गाणे लावत होता आणि डान्स करत होता. तसं त्याला डान्स करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मला तेवढं आवडतं तर त्याला काय नाही आवडणार. मग माझ्या मांडीवरती बसला आणि बटन त्याचे दाबणं चालूच होते आणि मला सांगते हे सॉन्ग चालू आहे. आणि त्याला वाटलं इमोजीज येत आहेत की काय, ते स्नॅपमध्ये नाही का डॉगीचं टोन दिसतं ते, तसं बघून ते एक्सप्रेशन देत होता. आणि त्याच्यानंतर मग खिचडी छान अशी बनवून झालेली होती बघा, खूप टेस्टी झालेली होती बरं का. आणि त्याच्यानंतर मग सोबतच कांदा, मला खिचडीसोबत कांदा म्हणजे भाताचा प्रकार असला ना, कांदा हवाच असतो. मग छान असं वाढून घेतलं आणि आहोंना दिलं जेवायला. तर त्यांना तर खूप आवडली, आमच्या दोघांनाही खिचडी खूप आवडते. छोटी छोटी आहे ती स्ट्रॉबेरी. तू स्ट्रॉबेरीवर बसलाय तू. मँगो कुठे आहे मँगो? हा ते स्ट्रॉबेरी. यस यस, गुड गुड गुड. क्लॅप 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 क्लॅप. हा ते किवी आहे. राईट राईट राईट, ते किवीच आहे. हा ते, ओ यस यस, किवी किवी. तर मंडळी, असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तर प्लीज कीप सपोर्टिंग. बाय.